नमस्कार भावांनो, मी नामदेव मुळे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, कोणतीही सरकारी शेतकरी अनुदान घेण्यासाठी आपल्याला महा-डीबीटी फार्मरवरून अर्ज करावा लागतो। या आधी आपण महा-डीबीटी फार्मरवर नवीन अर्जदार नोंदणी कशी करावी ते बघितले आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की महा-डीबीटी पोर्टलवर आपली प्रोफाईल 100% कशी पूर्ण करावी, तेही स्टेप बाय स्टेप। कोणताही अर्ज करण्याआधी प्रोफाईल पूर्ण करणे आवश्यक आहे। तर चला सुरू करूया। सर्वात आधी महा-डीबीटी फार्मर या पोर्टलवर या, त्यानंतर वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक तपशील पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर खाली स्क्रोल करा। यात दाखवलेली तुमची वैयक्तिक माहिती तपासा आणि उर्वरित माहिती भरून घ्या। यात दाखवलेल्या प्रमाणे नाव टाका, वडिलाचे नाव टाका आणि आडनाव टाका। पॅन कार्डच्या बॉक्समध्ये पॅन नंबर टाका। त्यानंतर आपण आत्मग्रस्त शेतकरीचे वारस आहेत का ते निवडा। त्यानंतर तुम्ही सैन्य दलात काम करत आहे किंवा माजी सैनिक होते ते निवडा। त्यानंतर जात तपशील निवडा। त्यानंतर वैयक्तिक अपंगत्व तपशील निवडा। त्यानंतर बंक तपशील निवडा। त्यात तुमच्या बंकला कोणत्याही पैसे काढण्याची व टाकण्याची मर्यादा नाही असे निवडा। ज्या बंकला मर्यादा नसेल तीच बंकची डिटेल द्या आणि तुमची बंक आधार संलग्न असायला हवी। त्यानंतर बंक अकाउंट नंबर टाका, नंतर आयएफएससी कोड टाका। त्यानंतर बंक शाखा निवडा। त्यानंतर बंक आधार संलग्न आहे असे टिक करून जतन करा। त्यानंतर वैयक्तिक तपशील जतन झाली आहे असे दाखवेल। त्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करून पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर कायमचा पत्ता निवडा। त्यानंतर तुमचा कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहारचा पत्ता एकच आहे का ते निवडा आणि जतन करा। त्यानंतर आपल्याला शेत जमिनीचा तपशील द्यायचा आहे। खाली विचारत आहे की आपल्याकडे एकापेक्षा जास्त ठिकाणी जमीन आहे का ते निवडा आणि खाली दिलेली माहिती भरा। यात राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा। त्यानंतर 8A जमिनीचा तपशील द्या, ज्यात खाता क्रमांक द्या जो की 712 व 8A यात दिलेला आहे। त्यानंतर जमिनीचा क्षेत्र निवडा। त्यानंतर 712 तपशील द्या, त्यात सर्वेकन नंबर द्या जो की 712 वर भूमापन क्रमांक नावाने दिलेला आहे। त्यानंतर वैयक्तिक मालकी, संयुक्त मालकी आणि सामायिक मालकी जमीन निवडा। त्यानंतर सिंचन खालील क्षेत्र निवडा, जर नसेल तर ते कोरडवाहू जमीनमध्ये रूपांतर होईल। त्यानंतर जमिनीचा तपशील जतन करा। त्यानंतर टर्म अँड कंडिशन स्वीकार करा। अजून दुसऱ्या गटामधील किंवा सारख्या गटातील दुसरी शेत जमीन असेल तर ती निवडा। नसेल तर पुढे जा। आता तुमची प्रोफाईल 100 पूर्ण झाली आहे। तुम्ही आता खाली दाखवल्याप्रमाणे अर्ज करावर क्लिक करून नवीन अर्ज करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर चला लवकर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हा जाण्याच्या आधी तेवढं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।